वेलकम बॅक टू एन के फिटनेस. काहीच 365 डे चॅलेंजमध्ये आपला स्वागत आहे. चला आता डे दुसरा आहे आजचा. असेच पुढे डे 2 डे 3 चालत राहतील. चला बघूया पुढे. नेहमीप्रमाणे चालू आहे आता जिमला. बघू शकता तुम्ही व्ह्यूज कसा आहे. या फाटकावरती रोज 10 ते 15 मिनिटं फुकट जातात. कधी बनायचा यो वेज. चला बघूया आता जिम मध्ये पोहोचेन 10 मिनिटात. गाईज आता जिम मध्ये आलेलं आहे गाईज. चला आता पोचेन थोड्या वेळाने 2 मिनिटावर. दाखवतो जिम मधलं सेम. जिम मध्ये आलेलं आहे. जिम मध्ये एंटर करत आहे गाईज. शूज घालत आहे आता. आता माझा ड्युटी टाइम असेल. मी सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे. आता माझ्या पिठे येतील, मग त्यांना ट्रेन करेन. त्याच्यानंतर माझा वर्कआउट असेल. चला गाईज बघूया पुढे. आपला अमित तरे किटवाल्याचा हे गटरी झाल्यापासून 4 दिवस आला नाही. मला भरपूर टेन्शन झाला. फोन करीतो, फोन लागला नाही. राजला काय केला, राजेशला फोन केला. राजेश बोलता ठीक आहे फोन करतो. हा झोपलेला बिमार आहे बोलतोय. नारळ पाणी घेऊन गेलो तर घरी नव्हता. तो गेला त्याच्या साईटवर. बस भाग्यश्री काल 15 कापलेली, आज 20 कापल्यात. जसेच कापून राहतील. श्रावण आहे, कोण खाणार नाही. आज नॉनव्हेज बंद आहे, व्हेज चालू केलेलं आहे. 250 अनलिमिटेड आहे. आपला टिटवाल्याचा किंग मेकर अमित तरे हे 4-5 दिवस काही जिमका काय आलं नाही. ते काय आज काही जोशमध्ये होश होतं तसं झालेलं आहे. आज फुल वेट मारतं, पाहिजे तो सेट मारतं. महिन्याभरचा एकच बार, म्हणजे आज बॉडी त्याची फुटल अशी बॉडी जिम करतं. आता ते ऍप बघ ना, किती दिसतात. ऍप बघ, दाखव. ऍप दाखव, वरती उभा राहून दाखव ना. नको दाखव ना. ज्याचा पट तो शेट आहे सध्या. ज्याला नाही वाटत विकाटोट आहे. सध्या शेट कोण आहे? शेट सध्या मीच आहे. पॉट माझा मोठा आहे. सध्या गुरु शेट आहे. आज नागमची नाग तयारच असतं. नागाला दूध पाजा. गुरु 7 वाजता आले. आपला टायमिंग आहे 7:30चा. 8:30 वाजले मग घडेला 7:30 तरी जात नाही गुरु. आज फुल मनावर घेतली जिम करायचा. 7:30ला किती तास करतील? 4 तास नाही, 1-1.5 घंटा बस झाला. बोला आजची रेसिपी आहे. गेलं सांग ना, तर पुढे बोल ना. पनीरची भाजी आहे, हा. काजूची भाजी आहे, पालक मसाला आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे. आणि तो अमित तरी गेला आता तिथे नाश्ता करायला. ती पार्टी कुठे आहे? पार्टी आपल्या टिटवाल्यामध्ये. चला मारा सर, कमॉन. चला कमॉन सर. 10 गेले पाहिजे का? कमॉन चला, कमॉन. इजी. खाली बसा मस्त. 1 इजी. कमॉन. 2 3 4 5 6 7 8. Come on. 2 last 2. 9. Yes sir. 10. Slow. मारू का सर? रिस्टार. वय वर्ष बघा 45 वय असून पण वेट बघा किती लावले मित्रांनो. वेट बघा किती लावले. चला सेट मारा. वय वर्ष 45. यंगस्टर मुलांना पण मागे टाकणारा हा सेट आहे. मुलांना पण मागे टाकणारा सेट. शिवशंभो महादेव. मस्त. खाली होते अजून. सहा रेपिटेशन मारले. बघा किती घेतलेले. 50 kg डंबल. मुंब्रा पोलीस स्टेशन, API पोलीस आहेत. नवीन यंग मुलांना पण मागे टाकणारा हा सेट आहे बघा. साहेब किती रेपिटेशन? चलो कमॉन. त्याच झाला पाहिजे खाली. काहीच आता माझ्या क्लायंटची ट्रेनिंग घेऊन झालेलं आहे. पीटी लोकांची. मी माझा वर्कआउट चालू करणार आहे. आज आहे माझा चेस्ट ट्रायसेप्सचा वर्कआउट. चला तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू करा. आज आहे चेस्ट ट्रायसेप्सचा वर्कआउट.
पहिला सेट असणार आहे डंबल प्रेस. त्याला डंबल प्रेस पासून सेट चालू करूया. काहीच कुठल्याही मसलचा सेट मारताना पहिले वॉर्मअप करत जा. प्रॉपर वॉर्मअप केला तर इंजुरीचे चान्सेस कमी असतात, कारण मसल फ्री झाला पाहिजे एकदम, त्याच्यानंतर वर्कआउट चालू करायचा. गाईज 2 सेट वॉर्मअप केल्यानंतर वर्किंग सेट. पहिला सेट वर्किंग सेट असणार आहे 20 kgचा. 20 kg 15 रिपिटेशन. कम ऑन बॉय. चल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 4. काय सारे पिक्चर बघायला गेलता ना तू? काय नाही सांग ना जरा. मग एवढा डेंजरस आहे रे पिक्चर. हा विकी तू काय बोलणार आहे रे पिक्चर बद्दल? 35 kg डंबल दुसरा सेट आहे. दुसरा सेट 35 kg. चल कम ऑन बॉय, लेट्स गो. 1 2 3 4 5 6 7 8 9. ए बड़े 40 kg डंबल लास्ट सेट. 10 रिपिटेशन. चल बॉय. 1 2 3 4 5. चल 6 7 8. लास्ट 2 9 4. लास्ट रिपिटेशन नाही गेला. 4. गाईज ही चेस्टची दुसरी व्हेरिएशन आहे आणि इन्क्लाइन मशीन प्रेस पहिला सेट. चला अरे या 4 सेट मारायचे आहेत इन्क्लाइन प्रेसचे. हा पहिला सेट आहे. चल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. गाईज जर चेस्टचा अपर चेस्ट मसाला ग्रो करायचा असेल तर इन्क्लाइन चेस्ट प्रेस मारा. इन्क्लाइन चेस्ट प्रेस मशीन नसेल तर इन्क्लाइन डंबल प्रेस मारा. त्याच्यामध्ये तुम्हाला अपर चेस्ट मसाला ट्रेन होईल, चेस्ट एकदम राऊंड मध्ये दिसेल. गाईज हा इन्क्लाइन मशीन चेस्ट प्रेसचा लास्ट सेट आहे. 2 सेट दाखवताना आले व्हिडिओ मध्ये. हा लास्ट सेट आहे. बघूया किती रिपिटेशन जातात. कम ऑन बॉय. चल 1 2 3 ए बॉय 4. 4 रिपिटेशन. गाईज इन्क्लाइन चेस्ट प्रेस मशीन हा सेट कंप्लीट झालेला आहे. आता डिक्लाइन डंबल प्रेस मारूया. चला आता वर्कआउट करूया डंबल वरती. गाईज डिक्लाइन डंबल प्रेसचा हा लास्ट सेट आहे. त्याच्या आधीचा सेट दाखवताना आले व्हिडिओ मध्ये, कारण तेवढा वेळ नाही भेटला. चला बघूया किती रिपिटेशन जातात. 35 kg डंबल आहे. चला भाऊ स्ट्रगल मध्ये मारत आहे. चल कम ऑन बॉय. 1 2 3 4 5. चल 6 7 8. बस स्टॉप. आलेलं आहे कम्प्लीट डिक्लाइन. आता मारूया पेग डेक. गाईज पेग डेकच्या लास्ट व्हेरिएशन आहे. चला बघूया किती रेपिटेशन जातात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गाईज आता
चेस्टची सेकंड लास्ट व्हेरिएशन केबल क्रॉस. चला केबल क्रॉस मारूया आता गाईज. केबल क्रॉसचा शेवटचा आणि लास्ट सेट. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. गाईज ट्रायसेप तर मारायला वेळ नाही राहिला, पण आता चेस्टची शेवटची लास्ट व्हेरिएशन डंबल स्कूप मारूया. चला गाईज, डंबल स्कूप कसं मारायचं. पायाची डिस्टन्स एकदम हिप लेवलला घ्यायचे आणि चेस्टला एकदम डंबल एकदम चेस्ट लेवलला प्रेस करायचं. एकदम स्लो स्लो प्लीज, स्लो ब्रिदिंग, स्लो. 4 5 6 7 8 9 10. पंप बघा कसा आला डंबल स्कूपमध्ये. फुल बॉडी पंप झालेलं आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो बॉडी किती पंप झालेली आहे. मित्रांनो जर तुम्ही बॉडी बिल्डिंग करत असाल तर वर्कआउटच्या मध्ये मध्ये पोजिंगची प्रॅक्टिस करत जा. जे पण काही 7 पोजेस असतील मेन फिजिक या बॉडी बिल्डिंग या क्लासिक फिजिक ती प्रॅक्टिस करत जा. देखो मेरा भाई आ गया. जय श्री राम. फायनली चेस्टचा वर्कआउट संपलेला आहे. चेस्ट आणि ट्रायसेप मारायचे होते, ट्रायसेप मारायला वेळच राहिला नाही कारण 11 वाजले. आता आपल्याला शॉपवर जायचं आहे, शॉप चालू करायचं आहे, म्हणून ट्रायसेप हा स्किप झाला. चेस्ट चांगला, चेस्टचा वर्कआउट एकदम भारी झाला, हेवी. आणि बघा चेस्ट कशी पंप झाले. चला भेटूया आता आपल्या शॉपमध्ये. बाहेर बघा कसं ऊन पडलेलं आहे. आज पाऊस नाही. सकाळी सकाळी रोज पाऊस पडतो पण आज पाऊस नाही. बाहेरचा सीन एकदम सीन. हे आपली गाडी. चला आता निघूया शॉपवरती. तुम्हाला शॉपचा एरिया दाखवतो. काही जर तुम्ही NK स्पोर्ट्सला अँड न्यूट्रिशन, NK स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनला व्हिजिट करायचं असेल तर हा बघा समोर बघा कॅफे आहे आणि बाजूला गायत्री हॉस्पिटल आहे. गायत्री हॉस्पिटलच्या जवळ आपला NK स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन आहे. गाईज हा NK स्पोर्ट्सचा बॅनर आहे आणि आतमध्ये असा येण्यासाठी रस्ता. कारण आतमध्ये तुम्हाला आल्यावर सर्व काही दिसेल काय काय आपल्या शॉपला अवेलेबल आहे. मला दाखवतो आपल्या शॉपला काय काय अवेलेबल आहे. बघू शकता मित्रांनो शूज. मित्रांनो ब्रँडेड मास्टर कॉपी शूज सुद्धा आपल्या शॉपला अवेलेबल आहेत. जीन्स सुद्धा अवेलेबल आहेत मित्रांनो. जीन्स, गॉगल, शर्ट, टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्ट. मित्रांनो फ्लिपफ्लॉपचा स्टॉक बघा. फ्लिपफ्लॉप सुद्धा फुल स्टॉक भरलेला आहे मित्रांनो. प्रोटीन जी पाहिजे ती प्रोटीन तुम्हाला अवेलेबल करून मिळेल आणि आहे आपल्या शॉपला भरपूर स्टॉक अवेलेबल आहे. वरती बघा शूजचा माल भरलेला आहे मित्रांनो. वरती दाखवतो तुम्हाला. वरती बघा किती स्टॉक भरलेला आहे शूजचा माल. आणि ट्रॅक पॅन्ट बघा किती मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला स्वस्त दरात आणि चांगल्या क्वालिटीची ट्रॅक पॅन्ट पाहिजे असेल तर आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा. बघा मित्रांनो BCAA, माय फिटनेसचा, पीनट बटर, सर्व ॲडिडास, नायकी, सर्व कॉपी शूज. मित्रांनो गॉगल 100 पासून गॉगल चालू आहे मित्रांनो ते 500 पर्यंत. मित्रांनो सर्व प्रकारचे जो गरीब श्रीमंत सर्वांसाठी आपला NK स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन मध्ये सर्व स्टॉक अवेलेबल आहे. बघू शकता मित्रांनो. कालचे आयडल पालांडे साहेब आपल्या NK स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनला व्हिजिट करत आहे. गाईज डोंबिवलीला गेलो होतो. आपल्या शॉपचा स्टॅम्प बनवायला दिला होता, तो आणायला गेलो होतो. ब्लॉगमध्ये टाकताना आला कारण पाऊस खूप पडत होता. 365 डे हा चॅलेंज डे 2 हा इथेच एंड करत आहे. भेटूया डे 3 मध्ये. थँक्यू.